नमस्कार. तुम्ही पाहत आहात आजची बातमी ऑफिशियल. आपण देशभरात चर्चेत असलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीबद्दल जाणून घेणार आहोत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर देशातील राजकारण, विद्यार्थी वर्ग आणि सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांशी संबंधित कथित अनियमिततेबाबत अनेक विद्यार्थी आणि युवकांची नाराजी व्यक्त केली जात होती. त्यांच्या मते परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात विद्यार्थी, युवक, विविध सामाजिक संघटना तसेच काही प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती की परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई केली जावी आणि भविष्यात अशाच घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी सुधारणा करण्यात याव्यात. आता आंदोलन जसजसे वाढत गेले तसतसा या विषयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. अनेक ठिकाणी शांततापूर्ण मोर्चे, निदर्शने आणि निवेदने देण्यात आली. सोशल मीडियावरही या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळू लागला आणि विद्यार्थ्यांचा आवाज अधिक व्यापक झाला. या सर्व घडामोडीनंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. आता या राजीनाम्यामुळे भारतीय राजकारणात पुढे कोणते बदल होणार का आणि आंदोलनाच्या पुढील मागण्या काय असतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाची सुरुवात काही विद्यार्थ्यांच्या मागण्यांपासून झाली असली तरी अल्पावधीतच ते देशव्यापी चर्चेचा विषय बनले. विविध राज्यांतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, त्याच्यानंतर अनेक युवक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की परीक्षा प्रक्रियेत कथित अनियमिततेमुळे मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आंदोलन जसजसे मोठे होत गेले तसतशी त्याची चर्चा सोशल मीडियावरही वाढू लागली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांची मांडणी केली तर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे हा विषय केवळ परीक्षा व्यवस्थेपुरता मर्यादित न राहता उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेच्या चर्चेचा विषय बनला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की सुरुवातीला सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवस आंदोलन सुरू असतानाही कोणताही ठोस निर्णय जाहीर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले तर विरोधकांनी मात्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आंदोलन अधिक तीव्र होत असताना राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने आयोजित करण्यात आली. काही प्रसंगी पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. आता आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाई झाल्याचा आरोप केला तर प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्याचे म्हटले. या सर्व घडामोडींमुळे हा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा केंद्रबिंदू बनला. सरकार, विरोधक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटना यांच्यातील भूमिका अधिक स्पष्ट होत्या आणि अखेर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हा निर्णय आंदोलनाचा परिणाम असल्याचे म्हटले तर काहींनी तो सरकारचा राजकीय निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे हा विषय अधिक चर्चेमध्ये बनला आला. आता राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण व्यवस्था आणि देशहित लक्षात घेऊन आपण पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केल्याचे वृत्त समोर आले. मात्र आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला की या पत्रात परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्पष्टपणे स्वीकारलेली नाही. त्यामुळे केवळ राजीनामा देऊन हा विषय संपणार नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. आता विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी स्पष्ट केले की त्यांचा उद्देश कोणत्याही एका व्यक्तीविरोधात आंदोलन करणे नव्हता. त्यांची मुख्य मागणी होती परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासू आणि विद्यार्थ्यांसाठी न्याय्य बनवली जावी. भविष्यात
अशाच प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस सुधारणा करण्यात याव्यात अशी त्यांची भूमिका होती. दरम्यान विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. त्यांच्या मते विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे वेळेत लक्ष दिले असले तर परिस्थिती इतकी गंभीर झाली नसती. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचे सांगत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. आता राजीनाम्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन पूर्णपणे थांबवले नाही. त्यांच्या मते हा केवळ एक पहिला टप्पा होता. आता संपूर्ण परीक्षा व्यवस्थेची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी त्यांची मागणी होती. यामुळे हा प्रश्न केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित न राहता शिक्षण व्यवस्था, प्रशासनाची जबाबदारी आणि लोकशाहीतील उत्तरदायित्व या व्यापक मुद्द्यांशी जोडला गेला. पुढील काही दिवसांत सरकार या मागण्यावर कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या घटनेत लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा आवाज आणि शासनाची जबाबदारी याविषयी पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता आंदोलनकर्त्यांच्या मते ती केवळ एका मंत्र्यांच्या राजीनाम्याची बाब नसून सार्वजनिक उत्तरदायित्वाची मागणी अधिक प्रभावीपणे समोर आणणारा टप्पा आहे. आता राजकीय विश्लेषकांचे मत आहे की लोकशाहीमध्ये कोणत्याही सरकारने नागरिकांच्या मागण्या ऐकणे, संवाद साधणे आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचवेळी कोणत्याही गंभीर आरोपांवर निष्पक्ष चौकशी होणे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष अधिकृत चौकशी आणि पुढील सरकारी निर्णयावर अवलंबून असेल. आता या घटनेनंतर परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याची मागणी आणखी जोर धरू लागली आहे. आता तज्ज्ञांच्या मते परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मजबूत सुरक्षा व्यवस्था, स्वतंत्र देखरेख आणि दोषींवर तातडीने कारवाई यांसारख्या उपाययोजना केल्यास विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. दरम्यान आंदोलनकर्त्यांनीही स्पष्ट केले आहे की त्यांच्या उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत ते लोकशाही मार्गाने आपला लढा सुरू ठेवतील. आता दुसरीकडे सरकारकडून या विषयावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते आणि शिक्षण व्यवस्थेत कोणत्या सुधारणा जाहीर केल्या जातात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक उत्तरदायित्व आणि लोकशाहीतील नागरिकांच्या भूमिकेबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात या चर्चेतून कोणते ठोस बदल घडताना हे पाहणे महत्त्वाचे आता ठरणार आहे. आता ही होती आजची महत्त्वाची बातमी. जर तुम्हाला अशाच ताज्या, सविस्तर आणि विश्वासू बातम्या मराठीत पाहायच्या असतील तर आजची बातमी ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या सहकाऱ्यांसोबत शेअर करा आणि तुमची मते मला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका दमदार विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.